नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. विधानसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आक्रमक झाले. सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने आक्रमक झालेत. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांचा हा आक्षेप आहे. सभागृहात 4 मंत्री उपस्थित असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिले. सभागृहात 5 मंत्री उपस्थित असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर सभागृहात 5 मंत्री उपस्थित असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिलं. अध्यक्ष महोदय, वारंवार आम्ही तुम्हाला आग्रह करतो, विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष सगळं तुम्हाला आग्रह करतात की या अधिवेशनाचा काय महत्व आहे का? कोट्यावधी रुपया आपण हे असेंब्लीसाठी खर्च करतो. नाही, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे सदनमध्ये, आम्ही वेलकम करतो तुम्हाला. पण अध्यक्ष महोदय आपल्याला थोडा गंभीर घ्यावा लागेल. अध्यक्ष महोदय थोडा गंभीर घ्यावा लागेल. मंत्री नाही, शेवटचा दिवस सदनाचा, इथे महत्वपूर्ण काम आहे. साहेब तुम्ही आला, तुमचा धन्यवाद. मग जरा त्यांना थोडा ताकीद द्या. असं चालणार नाही अध्यक्ष महोदय. सत्ता पक्ष आणि विरोधी दोन्ही हे मुद्दा मांडतात की आज लास्ट डे. अमीन भाई 1 2 3 4 5 मंत्री आहेत सभागृहात. कामकाज सुरू होताच काँग्रेस आक्रमक झाली. विधानसभेत कुर्ला येथील टिळकनगर पुनर्विकासावर विधानसभेत चर्चा पार पडली. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी पुनर्विकासाबाबत काही प्रश्न उपस्थित केलेत. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. टिळकनगर भाग म्हाडाचेच लेआउट असं मंगेश कुडाळकर यांनी म्हटलंय. 60 वर्षापूर्वीची वसाहत आहे असं मंगेश कुडाळकर यांनी म्हटलंय. पुनर्विकासाचं काम सुरू आहे. फेज 1चेही काम पूर्ण, तर काही काम सुरू असल्याचं कुडाळकर यांनी म्हटलं. फेज 2 पूर्ण करण्यासाठी रक्कम कधीपर्यंत जमा करणार, हा सवाल आता उपस्थित. अध्यक्ष महोदय, माझ्या कुर्ला विधानसभेतील नेहरूनगर आणि टिळकनगर हा जो भाग आहे तो संपूर्ण म्हाडाचा लेआउट आहे आणि त्या ठिकाणची जवळजवळ 60 वर्षापूर्वींच्या ही वसाहत आहे आणि आता त्याचं संपूर्ण रिडेव्हलपमेंट पुनर्विकास या ठिकाणी चालू आहे आणि ह्या ठिकाणची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तिकडची मलनिःसरण वाहिनी चेंज, नवीन त्याचं नूतनीकरण उन्नतीकरण होणं फार आवश्यक आहे. सन्मान्य सदस्य मंगेश कुडाळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या विभागातल्या टप्पा 1 मध्ये टिळकनगर चेंबूर, नवीन टिळकनगर चेंबूर, नेहरूनगर कुर्ला आणि सहकारनगर चेंबूर या ठिकाणच्या या मलनिःसरणाच्या वाहिन्या ह्या उन्नतीकरण करण्याच्या कामासाठी म्हणून या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये 50% BMC आणि 50% म्हाडा अशा पद्धतीचे निधीचं विभाग, म्हणजे तशा पद्धतीचं शेअरिंग हे 2 विभाग करणार आहेत. याच्यामध्ये म्हाडाचा जो हिस्सा आहे साधारणतः 285 कोटी रुपयाचा आहे आणि या बाबतीत मी ब्रीफिंग घेताना माहिती घेतली तर सन्मान्य सदस्य कुडाळकर साहेब, आपण पहिला टप्पा यातला 15% निधी जो आहे तो 15% निधी आपण 1 महिन्यामध्ये वर्ग करू आणि पुन्हा राहिलेला निधी 4 समान हप्त्यात फक्त ज्याप्रमाणे BMC काम करेल आणि BMC रिक्वायरमेंट कळवेल की आमचं एवढं काम झालंय, एवढी रक्कम आमच्याकडे वर्ग करा, उर्वरित रक्कम 4 समान हप्त्यामध्ये या ठिकाणी दिली जाईल. निधीची कुठलीही कमतरता या कामासाठी पडू दिली जाणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.